ही माणसं येणार ना मतदानाला, यांना मारणार आणि चोपणार तिथे. त्यावेळी जे काय होईल त्याला तुम्ही लोक जबाबदार असणार, ज्यांनी मतदार यादी अशी घाण करून ठेवली आहे. त्यांना चोपणार एकेकाला. आत्ता सांगतो तुम्हाला, हे जर आले मतदानाला तिथे तुमची जबाबदारी आहे. तिथे नाही आले पाहिजेत मतदानाला, नाही तर मारणार त्यांना तिथे. आता सांगतोय तुमच्या समोर इथे. व्हिडिओ बंद करा. का बंद करायचा व्हिडिओ? बंद करा. कशासाठी बंद करायचा? प्रशासनामध्ये आहेत ना तुम्ही, तुम्हाला माहित नाहीत नियम? व्हिडिओ नागरिक काढू शकतात, नियम माहित नाहीत तुम्हाला? सगळ्या कर्मचाऱ्यांनी झोल केल्यात तुमच्या. 9,000 नावं संतोष शेट्टीची तिकडे का आलवली? त्याला सोपं जावं म्हणून. संतोष शेट्टी लाडका आहे, त्याचे काय एवढे कमी केले? मला फक्त एवढं सांगा, तुमच्याकडून कारवाई होऊ शकते का? मला नियम धरून सांगायचे सगळे आणि वेळ धरून सांगायचे. आता तो काय माझा अधिकार नाही. हे साहेबांची हेच बोलत नाही, यांचा अधिकार नाही, यांच्याकडे काहीच नाही. सगळे झोल करणार तुमचे कर्मचारी, सगळे झोल करणार. मग तुम्ही हातवर करणार, अधिकार नाही. यांच्याकडून पैसे खायचे आणि नावं नोंदवायची इकडे, आणि बाकीच्यांनी काय करायचं इकडे टाळ्या वाजवत बसायच्या फक्त. पैसे टाकायचे किती पैसे? 70 आणि 80 लाखाचे रेट चालू आहेत पनवेलमध्ये. मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये ना तुमच्यामुळे इकडे मारामारी होणार. तुमच्यामुळे. तुम्ही लोक जबाबदार आहेत त्याला. तुमच्यामुळे ना एकमेकांच्या दुरावरती बसले ना, बघा तुम्ही आता. हे सगळे तुम्ही जबाबदार असणार आहेत, महानगरपालिका आणि तुम्ही ज्यांनी मतदार याद्या तयार केलेल्या आहेत. बिएलओला किती पैसे दिले असतील? लावा चौकशी, लावा त्यांची. घरामध्ये फ्रीज कुठून आला, घरामध्ये एसी कुठून आला, त्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर कुठून आल्या? याच पैशातून आल्यात ना. आणि मग मोठ्या तोंडाने सगळे बोलणार आम्ही मेहनतीने जिंकलो. निवडणूक आयोग कोणाच्या आदेशाने चालतंय तुम्ही स्वतः बघा. म्हणजे त्यांनी कळवलं वरती, पण निवडणूक आयोगाला कारवाई करावीशी वाटली नाही त्याच्यावर.